म्हणजे 2019ला एकत्रित निवडणूक लढवत असताना सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध म्हणजे युतीच्या उमेदवारांविरुद्ध स्वतःच्याच पक्षातले बंडखोर उभे केले आणि त्यांना ताकद देण्याचं काम भाजपने केलं। हे सगळी वस्तुस्थिती आहे आणि एवढं होऊनही उद्धव ठाकरे झुकत नाही आणि उद्धव ठाकरेंनी या भाजपच्या बुडावरती लात मारून जेव्हा महाविकास आघाडी स्थापन केली, सत्तेमध्ये बसले, मुख्यमंत्री बनले, तेव्हा मात्र या भाजपचा तिळपापड झाला। आणि मग आता कुठल्याही परिस्थितीत हे शिवसेना नाव आणि हे धनुष्यबाण चिन्ह हे दोन्हीही संपवायचंच। याच दृष्टीने त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाजूला केलं। मग फक्त एकनाथ शिंदे बाजूला करून शिवसेना संपत नाही, कारण असे कित्येक बंडखोर सेनेमध्ये होऊन गेले। मग ते छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, परंतु शिवसेना कधीही कोणाच्या बापाच्याने संपली नाही। शिवसेना संपवणारे कित्येक आले आणि संपले, परंतु शिवसेना तेव्हाही होती आणि आजही होती आणि याच्या नंतरही भविष्यात राहणार। आणि मग हे शिवसेना पक्षाचं नावच गायब करायचं। मग ते पक्षाचं नाव एकनाथ शिंदेंना देण्यात आलं, धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना देण्यात आलं आणि एवढं होऊनही शिवसेना ही भाजपच्या मानगुटीवर बसलेली आहे। आणि म्हणून आता एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी जे उद्धव ठाकरेंसोबत घडत होतं तेच आता एकनाथ शिंदेंसोबत करण्याचे प्रयत्न आता भाजपने चालवलेले। अर्थात शिंदे गटामध्ये सुद्धा अजून एक गट भाजपने फोडण्यासाठी तयार करून ठेवलेला आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये तर शिंदे गटाचा अधिकृत उमेदवारच फोडून आपल्या पक्षात घेण्याचं पातक सुद्धा या भाजपने केलेलं आहे। म्हणजे भाजप सत्तेपुढे कुणाचीही नाही हे भाजपने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आणि मग मात्र शिंदे आणि भाजपमध्ये मोठं युद्ध सुरू झालं। आता शिंदेंनी मात्र या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केलेला होता, कारण हे तेच एकनाथ शिंदे आहे जे जाहीर सभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करते भाजप हे सांगणारे होते। एकनाथ शिंदे खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरणारे शिंदे होते आणि तो राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द करणारे एकनाथ शिंदे होते। म्हणजे भाजपचा त्रास कसा आहे हे एकनाथ शिंदेंना माहिती होतं, परंतु कुठल्या तरी कारणामुळे म्हणा किंवा भाजप सोबत काही बोलणी झालेली असल्यामुळे म्हणा एकनाथ शिंदेंनी ती गोष्ट केली